महाराष्ट्रात यूपी बिहार सारखं बुलडोजर कल्चर चालणार नाही असं बॉम्बे हायकोर्टानं थेट बजावलंय। महाविकास आघाडी असो किंवा महायुती, गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात आणि प्रशासनात एक नवा ट्रेंड पाहायला मिळतोय आणि तो म्हणजे बुलडोजर कारवाई। एखाद्या गुन्ह्यातील आरोपीच्या घरावर थेट बुलडोजर चालवून ते पाडून टाकणे हा जणू आता न्याय देण्याचा एक झटपट मार्ग बनू पाहत आहे। परंतु यामुळे देशातील कायद्याचे राज्य आणि न्यायव्यवस्था धोक्यात आली आहे। नुकतीच मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने यावर अत्यंत तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे। कोर्टाने थेट शब्दात म्हटलं की इथे यूपी बिहार सारखं बुलडोजर कल्चर चालणार नाही। कोर्टाच्या या विधानानंतर संपूर्ण महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली। परंतु या कारवाईच्या मागे खरंच केवळ कायदा आहे की यामागे जात धर्म आणि सोयीचे राजकारण? समाजात आज अनेक गंभीर प्रश्न आहेत। जर मुस्लिम आरोपींच्या घरांवर बुलडोजर चालवला जातो तर छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या कोरटकरच्या घरावर बुलडोजर का चालवला जात नाही? लाखो विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळणाऱ्या नीट पेपर लीक प्रकरणातील कुलकर्णीच्या घरावर बुलडोजर का चालवला जात नाही? आरोपीला शिक्षा देण्याचं काम न्यायालयाचं आहे की प्रशासनाचं? जर पोलीस आणि प्रशासनानेच गुन्हेगारांची घरं पाडून द्यायला न्याय म्हटलं असेल तर मग देशातील न्यायालय बंद करायची का? आज आपण या सर्व प्रश्नांवर सविस्तरपणे चर्चा करणार आहोत व यामुळे निर्माण झालेल्या कायदेशीर, सामाजिक आणि राजकीय बाबी समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। नमस्कार, मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक। सर्वात आधी हे प्रकरण नेमकं काय आहे ते समजून घेऊ। 13 मे रोजी छत्रपती संभाजीनगरमध्ये नाशिक TCS प्रकरणातील संशयित आरोपी निदा खानला आश्रय दिल्याप्रकरणी AIMIMचे नगरसेवक मतीन पटेल यांच्यावर नगरपालिका प्रशासनाकडून बुलडोजरची कारवाई करण्यात आली होती। या विरोधात मतीन पटेल यांनी न्यायालयात धाव घेतली। सुनावणी दरम्यान न्यायमूर्तींनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले। न्यायालयाने स्पष्ट केलं आहे की कोणतीही कायदेशीर प्रक्रिया पूर्ण न करता, आरोपीच्या कुटुंबाला नोटीस न देता किंवा त्यांना आपली बाजू मांडण्याची पुरेशी संधी न देता थेट बुलडोजर चालवून घर पाडणं बेकायदेशीर आहे। कोर्ट पुढे म्हणाले की महाराष्ट्र हे पुरोगामी राज्य आहे, इथे कायद्याचे राज्य चालते। उत्तर प्रदेश किंवा बिहारमध्ये ज्या पद्धतीने कायद्याला बाजूला ठेवून बुलडोजर कारवाया केल्या जातात तशी संस्कृती किंवा असे बुलडोजर कल्चर महाराष्ट्रात खपून घेतले जाणार नाही। न्यायालयाची ही टिप्पणी अत्यंत गंभीर आहे। यातून हे सिद्ध होते की प्रशासन अनेकदा कायद्याच्या चौकटी बाहेर जाऊन केवळ प्रसिद्धी मिळवण्यासाठी किंवा राजकीय नेत्यांना खुश करण्यासाठी अशा कारवाया करत आहेत। सर्वोच्च न्यायालयानेही यापूर्वी अनेकदा स्पष्ट केले आहे की केवळ कोणीतरी आरोपी आहे म्हणून त्याचे घर पाडणे ही कायद्याची हत्या आहे। आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न असा आहे की बुलडोजरची ही तत्परता केवळ विशिष्ट जात किंवा धर्माच्या लोकांच्या बाबतीतच का दिसते? जेव्हा एखाद्या विशिष्ट वर्गाच्या व्यक्तीकडून गुन्हा घडतो किंवा दंगल होते तेव्हा 24 तासांच्या आत पालिका आणि पोलीस प्रशासन अतिक्रमण किंवा अवैध बांधकाम असल्याचे कारण पुढे करून बुलडोजर घेऊन हजर होतात। मुंबई, ठाणे, मीरा भाईंदर किंवा आता छत्रपती संभाजीनगर मधील काही प्रकरणांमध्ये आपण हे पाहिले आहे। परंतु मग हाच न्याय इतरांना का लागू होत नाही? महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अत्यंत आक्षेपार्ह आणि शिवीगाळ करणारी वक्तव्य करणाऱ्या कोरटकर नावाच्या व्यक्तीवर समाजात तीव्र संताप होता। शिवप्रेमींनी त्याच्यावर कठोरातली कठोर कारवाईची मागणी केली होती। परंतु त्याच्या घराकडे प्रशासनाने बुलडोजर वळवला का? तिथे राज्यकर्ते शांत का राहिले? लाखो कष्टकरी विद्यार्थ्यांचे भविष्य उद्ध्वस्त करणाऱ्या नीट पेपर घोटाळ्यात लातूरमधील कुलकर्णी आणि इतर आरोपींची नावे समोर आली आहेत। हा देशातील आणि राज्यातील लाखो विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळणारा, त्यांच्या भविष्याचा खून करणारा गुन्हा नाही का? मग अशा शिक्षण सम्राटांच्या आणि घोटाळेबाजांच्या आलिशान बंगल्यांवर किंवा कार्यालयांवर बुलडोजर का चालवला गेला नाही? जेव्हा प्रशासन एका आरोपीचे घर पाडते आणि दुसऱ्या मोठ्या गुन्हेगाराला कायदेशीर प्रक्रियेचे संरक्षण देते तेव्हा जनतेच्या मनात संशय निर्माण होणं स्वाभाविक आहे। काय केवळ जात, धर्म आणि राजकीय संबंध बघूनच
प्रशासन ठरवणार का की कोणाचे घर पाडायचे आणि कोणाचे वाचवायचे? तर याचे सरळ उत्तर आहे की राज्यकर्ते राज्यात व देशात धार्मिक ध्रुवीकरण करण्यासाठी काम करतात. राज्यकर्ते मुस्लिमांच्या विरोधात जितके कठोर काम करतील तितके ओबीसी, एससी, एसटी, हिंदू बनून संघ व भाजपच्या दावणीला बांधले जातात. नंतर त्यांच्याच मतांचा राजकारणासाठी वापर करणं सोपं होतं. जर राज्यकर्ते मुस्लिम, ख्रिश्चन यांसारख्या अल्पसंख्याकांच्या विरोधात काम करणार नाहीत तर देशात व राज्यात धार्मिक ध्रुवीकरण कसे होणार? ओबीसी, एससी, एसटी, हिंदू कसे बनणार? ते आपल्या समस्यांना घेऊन राज्यकर्त्यांना प्रश्न विचारू लागले तर राज्यकर्त्यांजवळ त्याची उत्तर नाहीत. म्हणून ते मुस्लिमांच्या किंवा अन्य अल्पसंख्याकांच्या विरोधात अशा कारवाया करून मूळ मुद्द्यांवरून लोकांचे लक्ष डायव्हर्ट करण्याचे प्रयत्न करतात. त्याचा त्यांना राजकीय फायदा देखील होतो. याचा अर्थ कारवाई जरी मुस्लिमांविरोधात असली तरी राज्यकर्त्यांच्या निशाण्यावर मुस्लिम नसून ओबीसी, एससी, एसटी हे त्यांच्या निशाण्यावर आहेत. भारतीय संविधानाने आपल्याला एक व्यवस्था दिली आहे. या व्यवस्थेचे 3 मुख्य खांब आहेत. विधिमंडळ, जिथे कायदे बनवले जातात. कार्यपालिका म्हणजे जे कायद्याची अंमलबजावणी करतात. आणि न्यायपालिका, जे आरोपींना दोषी ठरवून त्यांना शिक्षा सुनावतात. एवढंच काय तर दोषींना शिक्षा देण्याचं काम ही न्यायव्यवस्था स्वतः करत नाही. त्यासाठी जेलचे प्रशासन असते. गुन्हा कितीही मोठा असो, आरोपी हिंदू असो वा मुस्लिम, ब्राह्मण असो वा अन्य कोणी, कायदा सर्वांसाठी समान असला पाहिजे. मुळात आरोपी आणि गुन्हेगार यात फरक असतो. पोलीस ज्याला अटक करतात तो केवळ आरोपी असतो. तो दोषी आहे की नाही हे ठरवण्याचा अधिकार फक्त आणि फक्त या देशात न्यायालयांनाच आहे. जोपर्यंत न्यायालय एखाद्याला दोषी ठरवत नाही तोपर्यंत कायद्याच्या नजरेत तो केवळ आरोपीच मानला जातो. परंतु आज काय होतंय? पोलीस गुन्हा नोंदवतात आणि पालिका प्रशासन लगेच त्याला दोषी ठरवून त्याचे घर पाडायला निघते. जर एखाद्या घरातील एका व्यक्तीने गुन्हा केला असेल तर त्या घरात राहणारे त्याचे वृद्ध आई वडील, त्याची पत्नी, त्याची निष्पाप मुलं यांचा काय गुन्हा? त्यांना बेघर करण्याचा अधिकार प्रशासनाला कोणी दिला? एकाच्या गुन्ह्यासाठी संपूर्ण कुटुंबाला रस्त्यावर आणणं हा कुठला न्याय? जर उद्या प्रशासनानेच ठरवायचे असेल की कोण दोषी आहे आणि कोणाला काय शिक्षा द्यायची तर मग न्यायाधीशांची, वकिलांची आणि संपूर्णच न्यायव्यवस्थेची गरजच काय? मग कोर्टानं कुलूप लावायचे का? हा प्रश्न मुंबई हायकोर्टाच्या चिंतेतून अगदी स्पष्टपणे अधोरेखित होतो. जेव्हा जेव्हा बुलडोजर कारवाईवर प्रश्न उपस्थित केले जातात तेव्हा तेव्हा प्रशासनाकडून नेहमी एकच उत्तर दिलं जातं, आम्ही गुन्ह्याची शिक्षा म्हणून घर पाडले नाही तर ते बांधकाम बेकायदेशीर किंवा अतिक्रमण होते म्हणून ते पाडले. आता हा युक्तिवाद किती महान आहे पहा. म्हणजे ते बांधकाम अनेक वर्षांपासून तिथे उभं असतं. प्रशासन त्यांच्याकडून टॅक्सेस वसूल करतात. तिथे वीज, पाणी हे सगळं जोडलं जातं. तोपर्यंत ते अतिक्रमण नसतं. परंतु अचानक त्या घरातील एखाद्या माणसावर एखादा आरोप होतो आणि दुसऱ्याच दिवशी प्रशासनाला जाग येते की हे बांधकाम तर बेकायदेशीर आहे. हा निव्वळ योगायोग असू शकतो का? तर नक्कीच नाही. हे सरळ सरळ सूडबुद्धीचे राजकारण आणि प्रसिद्धी मिळवण्याचा स्टंट आहे. नेत्यांना निवडणुकीत मते हवे असतात. जनतेला इन्स्टंट जस्टिस दाखवून टाळ्या मिळवणे सोपं असतं. परंतु हा झटपट न्याय देशाच्या लोकशाहीचा आणि संविधानाचा गळा घोटणारा आहे हे आपण विसरता कामा नये. छत्रपती शाहू महाराज, फुले आणि आंबेडकरांचा महाराष्ट्र हा नेहमीच कायद्याचा आदर करणारा आणि पुरोगामी विचारांचा राहिलेला आहे. आपल्याकडे कायद्याचे राज्य चालते. कोणत्याही एका व्यक्तीची किंवा हुकुमशाहीची ठोकशाही नाही. मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्राची तुलना यूपी बिहारशी करणे ही आपल्या राज्यासाठी व राज्यकर्त्यांसाठी भूषणावह गोष्ट नक्कीच नाही. ही आपल्या प्रशासकीय आणि राजकीय व्यवस्थेला लागलेली एक मोठी चपराक आहे. गुन्हेगाराला कठोरातली कठोर शिक्षा मिळालीच पाहिजे यात तीळमात्र शंका नाही. मग तो महाराजांचा अपमान करणारा कोरटकर असो, विद्यार्थ्यांचे भविष्य विकणारा कुलकर्णी असो व इतर कोणीही गुन्हेगार असो, पण ती शिक्षा देण्याचा अधिकार फक्त आपल्या देशातील न्यायालयांनाच आहे. जर आपण आज बुलडोजर संस्कृतीचे समर्थन केले तर उद्या हेच बुलडोजर कोणत्याही सामान्य नागरिकाच्या घरापर्यंत पोहोचायला वेळ लागणार नाही. कारण सत्तेचा गैरवापर हा कधीही एका बाजूने थांबत नसतो. शेवटी मुंबई हायकोर्टाने प्रशासनाला सुनावलेले खडेबोल योग्य आहेत का? महाराष्ट्रात सुरू असलेलं हे बुलडोजर कल्चर थांबलं पाहिजे का? आणि कायद्याची कारवाई सर्वांवर समान व्हायला पाहिजे का? यावर तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटमध्ये सांगा.